नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. 4-5 दिवस झाले व्हिडिओज नाही टाकलेली काहीच. मम्मीचं माझ्या दुखत होतं, थंडीचा त्रास होतो आधीच तिला आणि त्यात नस चॉकअप झाली असं बोलले डॉक्टर. आज एकदम पट्ट्या वगैरे लावल्यात पूर्ण पाठणीला, हातांना. बरं वाटतंय ना गं थोडं? आठवडा झाले तिला रात्रीची झोप नाही, काय नाही. ते थंडी जशी संध्याकाळची वाढत चालते ना, तसं जास्त जास्त दुखत चालतं, म्हणून रात्रीची झोप येत नाही, काय नाही. आता रविवारी पप्पांनीच सगळं गवत बिवत कापलं होतं. आज आली. मला नाही गवत कापता येत, मला ना ते हातावर यायची भीती वाटते. आणि आता कसे लागलं बिगलं तर सगळं घरातलं काम पडलं, तर सगळं मी करते. स्वयंपाक, घरातली कामं, शेळ्यांचं बांधणं, आत बांधणं, खायला टाकणं. हे गवत नाही मला कापता येत. पाणीच नाही दिलेलं ना, तरी आज तिला बरं वाटतंय. म्हणजे थोडं जसं म्हणू शकतो 50 ते 70% आराम पडला असेल. आता ती 3 दिवस झाले ते हाडांचा डॉक्टर असतो ना, तशा डॉक्टरकडे जाते हाडं मोडायला. मित्रांनो, लोक अशी नावं ठेवताना बोलत राहतात, मुलांना शिस्त नाही, चांगले संस्कार नाही, उलटं बोलत राहतात, हे ते. पण आमच्या आईची तब्येत बरी नाही, आठवडा झाले. सकाळी पप्पांना मला नाही उठणं होतं एवढं 5 वाजता. पप्पा माझे 5:30-6 वाजता जातात, तर एक सकाळचा डब्बाच मला नाही करतायत. नाही तर सगळी घरातली कामं, संध्याकाळचा स्वयंपाक, सकाळी त्याच्यानंतर स्वयंपाक पाणी, मम्मीला खायला घालणं, औषध पाणी, शेळ्यांचं उरकणं, मी सगळं करते. माझा भाऊ तिला दवाखान्यात ने आण. गवत त्यांनी तिकडे जाऊन मक्याचं ओझं आणलं, मका लावले, ते आणले शेळ्यांना सकाळी. म्हणजे आमच्या परीने आम्हाला तरी वाटतात आम्हाला चांगले संस्कार आहेत. तुला काय वाटतं ग? म्हणून लोकांचं काय आहे, दुसऱ्यांचं बोलत राहणार, नावं ठेवत राहणार, मला वाईट वाटतं. पण मी स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तर हां, झाल्या असतील आयुष्यात चुका तर सगळ्यांच्याच होतात, पण हां, चांगले संस्कार आहेत मला. इतके तरी आहेत की माझ्या आईवडिलांचं मला कळतं की काय आहे काय नाही ते. मला ना हे वेळा कापताना असं हातावर यायची भीती वाटते. ते झालेलं आहे तसं एकदा, पण थोडक्यात जरासं सालपटून गेलं आहे म्हणून, नाही तर भीती वाटते मला. आणि ते मनात भीती ठेवून केलं ना का ते बरोबर तेच होतं, हातावरच येतं, आहे ना. म्हणून आता ती कापून देईल, मी ते तसं त्याच्यात नेईल आणि टाकीन शेणाला. तिला वजन पण नाही उचलत. आता आम्ही एवढा आठवडा झाले दुखणं काढतोय, पण असं कोणी येऊन विचारणार नाही आम्हाला का खाल्लं का नाही, काय असं काय. नावं ठेवायला मात्र सगळ्यात पुढे येणार. म्हणून आता मी पण असं जास्त विचार नाही करायला पाहिजे. जे लोक आपल्या वाईट काळात आपल्याला बघत नाही त्यांचा काय आपण विचार करायचा आणि त्यांचं काय ऐकून घ्यायचं. आपली मम्मी बरी झाली. आज मला इंटरव्ह्यूला पण जायचं होतं. सकाळी मला 11चा टाईम दिला होता इंटरव्ह्यूसाठी, ते पण मला जाता नाही आलं. म्हटलं आता मी इंटरव्ह्यूला गेले आणि जॉईनिंग झाले तर परत हिच्यावर सगळं लोड येईल. आता एवढे दिवस थांबलेलेच आहे, अजून 15 दिवस थांबते, हिला नीट होऊ दे, मग जाईन, इंटरव्ह्यू देईन आणि होईन जॉईंड. इतकं म्हणजे सॅक्रिफाईस आम्ही तरी म्हणजे असं वाटतं की नाही आत्ता
बाहेर जाण्यापेक्षा घरात हिला सांभाळणं जास्त महत्त्वाचं आहे. नाही नेऊ थोडीशी. आणि आमची बिल्लू बघा कशी खेळते ते, कशी खेळते बघा. तरी आजपासून मी रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन, चांगल्या चांगल्या डायलॉग्स किंवा व्हिडिओ काढून म्हणजे यांची माहिती सगळं टाकण्याचा प्रयत्न करू. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनी असं देवाला सांगा माझी मम्मी पटकन नीट होऊ दे, जे काय दुखणं बाकी आहे ते पण पटकन नीट होऊ दे. धन्यवाद.